नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। SRPF भरतीत नशेच्या पदार्थांचा वापर, 9 उमेदवारांवर कारवाई। दौंड तालुक्यातील SRPF गट क्रमांक 5 येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। भरतीसाठी आलेल्या काही उमेदवारांकडे नशा करणाऱ्या गोळ्या व पावडर आढळून आल्यानं प्रशासन सतर्क झालंय। गुरुवारी 2 एप्रिल रोजी तिघा उमेदवारांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 9 उमेदवार नशा पदार्थ वापरताना आढळलेत, अशी माहिती सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांनी दिली आहे। जप्त करण्यात आलेली पावडर तपासणीसाठी डॉक्टरांकडे पाठवण्यात आली असता ती अतिउत्तेजक असल्याचं स्पष्ट झालंय। काही उमेदवार रनिंग चाचणीपूर्वीच या पदार्थांचं सेवन करत असल्याचंही समोर आलं आहे। डॉक्टरांच्या मते अशा पदार्थांमुळे मेंदूंवर गंभीर परिणाम होऊन उमेदवार शरीरावरचे नियंत्रण गमावू शकतो। संशयित उमेदवारांचे रक्त नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे। सातारा व सांगली जिल्ह्यातील उमेदवारांचा यात समावेश असल्याचंही सांगण्यात आलंय। 16 मार्चपासून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात येत असून उमेदवारांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तरी देखील काही उमेदवारांकडून जीव धोक्यात घालणारे प्रकार होत असल्यानं प्रशासनानं कडक इशारा दिलाय। उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या उत्तेजक किंवा मादक पदार्थांचं सेवन करू नये, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केलंय। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विशेष प्रतिनिधी संजय शिंदे, दौंड, पुणे।